नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांसाठी सफाई सेवक आणि मित्रांनो सब स्टाफसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला नोकरी भेटते, परमनंट जॉब असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा आहेत, 118 जागा आहेत. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की नेमकी याची परीक्षा कशी होणार आहे, तुमचं मित्रांनो सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला कशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे ती म्हणजे याची बेसिक माहिती. जसं की मित्रांनो आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मित्रांनो MMZO म्हणजे मुंबईमध्ये 11 जागा आहेत आणि पुण्यामध्ये मित्रांनो पुण्यामधून जे त्यांचं हेड ऑफिस आहे तिथून मित्रांनो अमरावती, नागपूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे या ठिकाणी मित्रांनो सर्व मिळून 118 जागा आहेत. सर्वात जास्त जागा महाराष्ट्रासाठी आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला वॅकेन्सी आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय कराल मित्रांनो त्या जिल्ह्याच्या जागांवरूनच कट ऑफ तुमचा होणार आहे, कट ऑफ धरला जाणार आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार. तर बघा आता ह्याचं सिलेक्शन प्रोसेस काय आहे. त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10वी पासवरती फक्त मित्रांनो या पदासाठी अप्लाय करता येईल. आणि मित्रांनो महाराष्ट्राचं तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे. जे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांनाच फक्त अप्लाय करता येईल, बाकी विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता येणार नाही. हा एक फायदा तुम्हाला होणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो लोकल लँग्वेजची टेस्ट मराठीची टेस्ट घेतली जाणार आहे. त्याच्यामुळे बाकीचे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकत नाहीत. तर त्याचाही फायदा तुम्हाला या ठिकाणी होईल. आणि मित्रांनो याच्या परीक्षा इतक्या लवकर कंडक्ट केल्या जातात की 3 महिन्यामध्येच तुम्हाला हा जॉब मित्रांनो भेटणार आहे. जसं की पहा, तुमची फेब्रुवारीमध्ये मित्रांनो एक्झाम आहे आणि याचा रिझल्ट देखील मित्रांनो फेब्रुवारीमध्ये लगेच लागणार आहे. आणि तुम्हाला याच्यासाठी मित्रांनो जी लोकल लँग्वेजची टेस्ट आहे लगेच मार्चमध्ये होणार आहे आणि त्याचा रिझल्ट देखील मित्रांनो या ठिकाणी मार्चमध्ये लागेल. आणि फायनल रिझल्ट तुमचं सिलेक्शन जे आहे ते लगेच एप्रिलमध्ये होणार आहे. म्हणजे 3 महिन्यामध्येच मित्रांनो सर्व प्रोसेस याची कंप्लीट केली जाणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे ॲप्लिकेशन जे आहे ते कसे करायचे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता बघा मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी असा विचार करतायत की सफाई कर्मचारी कम सब स्टाफ हे पद आहे, म्हणजे साफसफाईचं काम आहे का, तुम्हाला टॉयलेट वगैरे साफ करावे लागतील का किंवा दुसरं झाडून वगैरे घ्यावे लागेल का. तर नाही मित्रांनो, सब स्टाफ म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ग्रुप डी प्रमाणे पिऊनप्रमाणे या ठिकाणी ही पोस्ट असते. फक्त कधी मित्रांनो तुम्हाला एखाद्या वेळेस जे मॅनेजरची केबिन असेल किंवा मित्रांनो पाणी वगैरे देणं असेल अशा पद्धतीचं कामं करावे लागू शकतात. परंतु या ठिकाणी मित्रांनो सब स्टाफची पोस्ट आहे. पूर्णपणे मित्रांनो तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन वर्क असेल, त्यानंतर मित्रांनो दप्तर सांभाळणं असेल, फाईल्स वगैरे कामं असेल, ही सर्व कामं असतील, कॅशमधली काही कामं असतील मित्रांनो ही सर्व कामं असतील, किंवा कस्टमरचे जे अकाउंट ओपनिंगचे फॉर्म असेल ते देणं असेल किंवा स्लिप देणं असेल, अशा पद्धतीची कामं या ठिकाणी असणार आहेत. तर जी मित्रांनो बाकीची साफसफाईची कामं असतात त्यासाठी स्वीपरची पोस्ट असते मित्रांनो, किंवा बाकी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील त्या ठिकाणी कर्मचारी असतात. तर याच्यासाठी मित्रांनो तुमचा जॉब प्रोफाईल जो असणार आहे तो ग्रुप डीच्या पोस्टप्रमाणे पिऊनप्रमाणे या ठिकाणी असणार आहे. आणि याचं प्रमोशन देखील मित्रांनो खूप लवकर होतात. जसं की तुमचं प्रमोशन नंतर नेक्स्ट मित्रांनो जे दप्तरी पोस्ट असते त्याच्यावरती होते, त्यानंतर क्लार्क आणि या ठिकाणी मित्रांनो ऑफिसरपर्यंत देखील तुमचं इंटरनली प्रमोशन जे आहेत ते होऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुमची सर्व्हिस वर्क तुमचं काम कसं आहे, किंवा मित्रांनो इंटरनल याच्या एक्झाम देखील होतात. यांच्या बँकच्या एक्झाम देखील असतात, इंटरनल असतात, त्या सोप्या एक्झाम असतात मित्रांनो, IBPS मार्फत नसतात. त्यानुसार देखील तुमचं प्रमोशन या ठिकाणी होऊ शकतं. त्यानंतर पेमेंट मित्रांनो तुम्हाला किती भेटतो, तर पहिल्या महिन्यामध्येच तुम्हाला मित्रांनो एक 28,000 पर्यंत ग्रॉस सॅलरी जातो. त्यामध्ये PF वगैरे कटून एक 27,000 ते 26,500 तुम्हाला पेमेंट पहिल्या महिन्यामध्ये भेटेल. तुमचं पेमेंट मित्रांनो प्रत्येक वर्षाला वाढत राहतो. परमनंट जॉब आहे, याच्यामध्ये सर्व अलाउन्सेस तुम्हाला भेटतात मित्रांनो. याच्यामध्ये मेडिकलपासून ते होम लोनपर्यंत देखील तुम्हाला भेटतं. अलाउन्सेसमध्ये DA असेल, HRE असेल, ट्रान्सपोर्ट अलाउन्स असेल, हे सर्व तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा. यामध्ये मित्रांनो तुमचं वय 18 ते 26 ठेवण्यात आलेलं आहे. 31 मार्च 2023 पर्यंत हे काउंट केलं जाईल. आणि याच्यामध्ये जर तुम्ही OBC मधून असाल तर 3 वर्षे सूट आहे, SC ST मधून असाल तर 5 वर्षे सूट आहे आणि PWD साठी 10 वर्षे सूट आहे. तर आता मित्रांनो बघूयात आपण याचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस असेल त्याबद्दलची माहिती. तर बघा तुमची परीक्षा मित्रांनो या ठिकाणी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातील. याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिश लँग्वेज पहिल्यांदा तुम्हाला विषय असेल. इंग्लिश लँग्वेज मित्रांनो 10 मार्काला असेल. सोपं असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठलेही तुम्हाला जास्त या ठिकाणी अभ्यास करायची गरज नाही. फक्त 10वीच्या बेसवरती जे इंग्लिश व्याकरण आहे ते तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही सध्या जो अभ्यास करत आहे त्याचंही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस, तर या ठिकाणी मित्रांनो सामान्य ज्ञान 20 मार्काला असणार आहे. हे फक्त मित्रांनो जे आहे ते इंडिया लेवलचं तुम्हाला करायचं आहे, म्हणजे भारताच्या लेवलचं तुम्हाला जनरल नॉलेज असणार आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जाईल तेही तुम्हाला सांगतो. तर बघा
करंट अफेअर्स तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो. महत्त्वाचं हे एक आहे की जनरल नॉलेज टेस्टमध्ये करंट अफेअर्स असेल. त्याचबरोबर मित्रांनो इंडिया आणि इट्स नेबरिंग कंट्रीज इस्पेशली पर्टेनिंग टू स्पोर्ट्स, हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक सायन्स, जनरल पॉलिटी इन्क्लुडिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज जे असणार आहे, करंट अफेअर्स जे असणार आहे ते महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये खेळ, इतिहास, त्यानंतर संस्कृती, भूगोल, इकॉनॉमिक सेन्स, अर्थव्यवस्थेबद्दल किंवा जनरल पॉलिटीबद्दल आणि कॉन्स्टिट्यूशनबद्दल प्रश्न असतील. तर याच्यामध्ये डीपमध्ये विचारलं जाणार नाही मित्रांनो. जास्त करून करंट अफेअर्सवरती, जी केवरती तुम्ही या ठिकाणी फोकस करू शकता. आणि हे मराठीमध्ये असणार आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. हे मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो मराठीमधून जरी तुम्ही अभ्यास केला तरी देखील तुम्हाला याचा फायदा होईल. त्यानंतर मित्रांनो इंग्लिश लँग्वेज, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, इंग्लिश लँग्वेजमध्ये देखील जे कॉमन आहे मित्रांनो, स्पॉट द एरर असेल, फिल इन द ब्लँक सेंटेन्स असतील, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असतील, स्पेलिंग किंवा डिटेक्टिंग मिसप्लेस्ड वर्ड्स असतील किंवा आयडियम्स आणि फ्रेजेस असतील, वन वर्ड सबस्टेशन असेल, इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स असेल किंवा पॅसेज असतील मित्रांनो, याच्यावरती प्रश्न असतील. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं पहा, रिजनिंग असेल, ज्याला आपण सायकोमेट्रिक टेस्ट असं म्हणतो, ज्याच्यामध्ये नंबर सिरीज मित्रांनो, कोडिंग, डिकोडिंग, ॲनॉलॉजी, त्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, डायस, ब्लड रिलेशन, फिगरल क्लासिफिकेशन, वेन डायग्राम, त्यानंतर मिरर इमेज आणि सिलोलिझम, फॉलोविंग डायरेक्शन्स किंवा सिमिलिटीज अँड डिफरन्सेस, जम्बलिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि ॲनालिसिस असे प्रश्न असतील. याच्यावरती उपटॉपिक तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर अर्थमॅटिक सिलेबस, एलिमेंटरी अर्थमॅटिक मित्रांनो, तर याच्यामध्ये बॉडमस असेल, पर्सेंटेज, त्यानंतर रेशिओ आणि प्रोपोर्शन्स असतील, वर्क अँड टाईम असेल, डायरेक्ट अँड इनवर्स प्रोपोर्शन असतील, ॲव्हरेजेस असतील, सिम्पल इंटरेस्ट असेल, प्रॉफिट आणि लॉस असेल, नफा तोटा, डिस्काउंट असेल, एरिया अँड पॅरामीटर ऑफ बेसिक जिओमॅट्रिक फिगर्स असतील, डिस्टन्स अँड टाईम असेल, लाईन्स अँड एंजल्स असतील, त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ सिम्पल्स, ग्राफ्स अँड डेटा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स असतील. त्याचबरोबर मित्रांनो एलसीएम आणि एससीएफ असेल, डायमेन्शनल आणि फ्रॅक्शन्स असतील, रिलेशनशिप बिटवीन नंबर्स असेल, फंडामेंटल अर्थमॅटिक ऑपरेशन्स असतील. तर हे तुम्हाला मराठीमध्ये सर्व असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिला आहे पहा, गणित जे आहे आणि या ठिकाणी बुद्धिमत्ता जे आहे 20-20 मार्काला तुम्हाला असेल. तर याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करू शकता. गणित बुद्धिमत्तेचा एकत्र अभ्यास तुम्ही केला तरी चालेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्क भेटणार आहेत. त्यानंतर 20 मार्काचं जनरल सामान्य ज्ञान असणार आहे. यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असेल, 70 मार्क्स तुम्हाला असतील. म्हणजे एक प्रश्न या ठिकाणी मित्रांनो 1 मार्काला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी 60 प्रश्न, या ठिकाणी 70 गुण आहेत, तर 70 प्रश्न तुम्हाला असतील. आता मित्रांनो याच्यामध्ये किती गुण तुम्हाला घेतल्यानंतर तुम्ही क्वालिफाय होता हे मात्र दिलेलं नाही आहे मित्रांनो. तर ह्याच्यामधून बँक ठरवणार आहे की किती उमेदवार बोलवायचे. तर त्यांनी लिहिलं आहे की जी जागा असणार आहेत मित्रांनो, समजा महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 118 जागा आहेत. पुण्यासाठी मित्रांनो जर पाहिल्या तर 15 जागा असतील, तर 15 जागेचे 4 पट, म्हणजे त्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या त्या सिटीसाठी किंवा त्या कॅटेगरीसाठी मित्रांनो, किंवा तेथील मित्रांनो जे पण स्टेट आहे त्याच्या 4 पट उमेदवारांना काय केलं जाईल, लोकल लँग्वेज टेस्टला बोलवलं जाईल. ठीक आहे. आता मग तुम्हाला त्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन एक्झाम 70 पैकी मार्क्स घ्यायचे आहेत. तर त्याच्यामधून लोकल लँग्वेज टेस्टसाठी 30 मार्कासाठी तुम्हाला बोलवलं जाईल. याच्यामध्ये लोकल लँग्वेज टेस्टमध्ये तुमचं पाहिलं जाईल की तुम्हाला वाचता येतं का, लिहिता येतं का आणि बोलता येतं का, हे मराठीमध्ये चेक केलं जाईल. त्याच्यावरून तुम्हाला 30 मार्क्स जे आहेत ते दिले जातील. आणि हे लोकल लँग्वेज टेस्ट कुठं होईल, तुमची झोनल ऑफिसला होईल. जसं की मुंबईमध्ये पुण्यामध्ये जे झोनल ऑफिस आहे यांचं सर्व डिस्ट्रिक्टची पुण्यामध्ये होईल, किंवा मुंबईमध्ये जे झोनल ऑफिस आहे त्या ठिकाणचे त्यांनी मुंबईमध्ये होतील. तर झोनल ऑफिसच्या त्या ठिकाणी तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होईल. बाकी सर्व जे आहे मित्रांनो एक्झाम, ऑनलाईन एक्झाम, ती ज्या ठिकाणी मित्रांनो त्यांनी सिटीज दिलेली आहेत, महाराष्ट्रामधील भरपूर सारे डिस्ट्रिक्ट आहेत त्या ठिकाणी होणार आहे. तर आता याच्यामध्ये ऑनलाईन जी तुमची मित्रांनो परीक्षा होईल त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मात्र असणार आहे. 70 मार्काची जी तुमची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होईल त्याच्यामध्ये 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असेल, तेही लक्षात राहू द्या. आता याच्यामधून मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन, कट ऑफ किती लागेल. तर कट ऑफबद्दल मित्रांनो या ठिकाणी माहिती नाही आहे, कट ऑफ कितीही लागू शकतं. परंतु लोकल लँग्वेज टेस्ट 30 मार्काची आणि मित्रांनो
70 मार्काची तुमची ऑनलाईन टेस्ट अशी मिळून 100 मार्कावरनं तुमचं सिलेक्शन ठरवलं जाईल. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेणं गरजेचं आहे. त्यावरनं तुमचं ठरेल, कारण की लोकल लँग्वेज टेस्टमध्ये तर सर्वांना जास्तीत जास्त मार्क्स पडतील, परंतु 70 पैकी जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्याला मार्क्स असतील त्याचं सिलेक्शन पक्कं होऊ शकतं. तर यासाठी 9 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो. आणि OBC कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 850 रुपये फीज या ठिकाणी आहे. आणि बाकी ज्याच्यामध्ये SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 175 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ही PDF फाईल देखील डाउनलोड करू शकता. धन्यवाद.